हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 16 क्वाड्रिलेटर्समधला प्रॅक्टिस सेट 38 सॉल्व करणार आहोत. 37 पर्यंतचे सगळे प्रॅक्टिस सेट तुम्हाला 6 स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये मिळतील. इथे जाऊन तुम्ही बघू शकता. चला, पहिला क्वेश्चन बघूयात. ड्रॉ क्वाड्रिलेटरल XYZW अँड नेम द फॉलोइंग. आता हा मी क्वाड्रिलेटरल काढून घेतला आहे, तुम्ही सुद्धा काढून घ्या, याला नेम देऊन घ्या. आणि पहिला प्रश्न काय विचारला आहे, द पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स. आता ऑपोजिट अँगल्स मी काय सांगितलंय, समोरासमोरचे अँगल म्हणजे ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकतर 3 नेम्समध्ये अँगलचं नाव लिहू शकता या, म्हणजे WXY, त्याच्यानंतर याच्या ऑपोजिट अँगल कुठला आहे YZW किंवा WZY असंही तुम्ही म्हणू शकता. म्हणजे बरोबर हे ऑपोजिट अँगल्स आहेत एकमेकांच्या. लिहिताना तुम्ही अँगल एक्स आणि अँगल झेड लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळतील, ते सुद्धा चुकीचं नाही आहे. पण बुकमध्ये तुमच्या सांगितलंय की म्हणजे 3 अँगलचं नाव 3 लेटर्समध्ये लिहायचं म्हणून आपण तसं लिहिणार आहे. तुम्हाला जर कन्फ्यूज झालं एक्झाममध्ये कसं लिहायचं कळलं नाही तर सरळ तुम्ही अँगल एक्स अँड अँगल झेड असं लिहू शकता, अँगल वाय अँड अँगल डब्ल्यू. ठीक आहे, चला आधी आपण हे लिहून घेऊयात. पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स, अँगल एक्स आधी लिहू आपण, एक्स आणि झेड लिहूया. सो WXY अँड अँगल WZY. दुसरा अँगल कुठला आहे, एक्स आणि झेड झाला, आता वाय आणि डब्ल्यू. सो XYZ, अँगल XYZ अँड अँगल ह्याच्या ऑपोजिट म्हणजे XWZ. ठीक आहे, ह्याचं तुम्ही मी सांगितलं तसं अँगल एक्स अँड अँगल झेड असंही लिहू शकता, अँगल वाय अँड अँगल डब्ल्यू असंही लिहू शकता. ठीक आहे, चला. द पेअर ऑफ ऑपोजिट साईड्स. आता साईड्स हव्यात. ठीक आहे, ऑपोजिट साईड्स म्हणजे कुठला, ज्याच्यात वर्टेक्स कुठलाही कॉमन नसतो, म्हणजे XW इज ऑपोजिट टू YZ किंवा ZY. सो इथे लिहू आपण सेगमेंट XW अँड सेगमेंट ZY. ही एक झालं. दुसरं कुठलं आहे, XY आणि WZ. सो सेगमेंट XY अँड सेगमेंट WZ. ठीक आहे, हे ऑपोजिट साईड झालं ज्याच्यात वर्टेक्स कुठलाही कॉमन नाही आहे बघा. चला, आता द पेअर्स ऑफ ॲडजसेंट साईड. आता ॲडजसेंट साईडमध्ये आपण काय बघितलं आहे की वर्टेक्स कॉमन असतो. सो ॲडजसेंट साईड कुठल्या कुठल्या येतील बघा. ही एक येईल WX आणि XY. सो इथे लिहून घेऊ आपण सेगमेंट WX अँड सेगमेंट कुठली येणार आहे XY. म्हणजे हे बघा, एक वर्टेक्स कॉमन आला पाहिजे दोन्हीमध्ये, बरोबर. इथे एक्स कॉमन आहे, इथे एक्स कॉमन आहे. नेक्स्ट आहे सेगमेंट XY अँड सेगमेंट YZ. ठीक आहे, या 2 झाल्या. अजून 2 येतील, 1 2 3 अँड 4 येतात ॲडजसेंट साईड्स. ठीक आहे, 4 पेअर्स येतात. आता कुठलं आहे, YZ अँड ZW. सेगमेंट YZ अँड सेगमेंट ZW. दुसरं कुठलं असणार आहे, ZW अँड WX, म्हणजे इथे W कॉमन आला. सो इथे लिहून घेऊयात आपण सेगमेंट ZW अँड सेगमेंट WX. ठीक आहे, कळलंय. चला, आता पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स म्हणजे जे अँगल्स एकमेकांना लागून आहेत, म्हणजे जसं की एक्स आणि वाय हे शेजारी शेजारी आहेत, वाय आणि झेड हे शेजारी शेजारी आहेत. ठीक आहे, हे म्हणजे ॲडजसेंट अँगल्स. चला, आता आपण नाव लिहून घेऊयात त्याची. अँगल XYZ बघा, दिसतंय का तुम्हाला, अँड अँगल YZ, इथे बघा YZW अँड अँगल YZW. ही एक पेअर झाली. दुसरी एक पेअर YZW अँड ZWX. अँगल YZW अँड अँगल ZWX. म्हणजे Z आणि W म्हणजे हे मधले अँगल्स बघायचं आहे, काय मधला अल्फाबेट बघायचं आहे, हे अँगल्स असतात मधले, बरोबर. ठीक आहे, चला. थर्ड अँगल कुठला आहे, Z आणि W घेतला, तर आपण W आणि X घेऊयात. सो ZWX अँड WXY. इथलाच पुढे कंटिन्यू करायचा आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इथे बघा, हा इथला आपण कंटिन्यू केला, त्याच्या शेजारचा अँगल इथे लिहिला. आता हाच इथे कंटिन्यू करायचा आहे, अँगल ZWX, आणि मग त्याच्या पुढचा अँगल लिहायचा. अँगल कुठला आहे बघा, WXY. सो अँगल WXY. आता चौथी पेअर कुठली, आता हाच कंटिन्यू करायचा इथे, अँगल WXY अँड अँगल कुठला आहे XY
झेड. म्हणजे बघा इथे पहिला परत इथे रिपीट झाला, अँगल एक्स वाय झेड. कळलंय? चला आता डायगोनल्स काय सांगितलेत, ऑपोजिट अँगल जॉईन केले की ते डायगोनल्स होतात. म्हणजे कुठला आहे, एक्स झेड अँड वाय डब्ल्यू. काढून दाखवते मी. हे डायगोनल्स काढायचे तुम्ही पण. कुठले डायगोनल्स आहेत, एक्स झेड अँड वाय डब्ल्यू. सॉरी इथे सेगमेंट येणार नाही, इथे येईल डायगोनल एक्स झेड अँड डायगोनल वाय डब्ल्यू. चला आता नेम ऑफ द क्वाड्रिलेटरल इन डिफरंट वे, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्या क्वाड्रिलेटरची नावं लिहायची. तर आपण आता क्लॉकवाईज लिहून घेऊ आणि मग अँटी क्लॉकवाईज लिहून घेऊ. म्हणजे एक्स डब्ल्यू झेड वाय इथपासून सुरुवात करूयात. एक्स पहिलं येईल क्वाड्रिलॅटरल एक्स डब्ल्यू झेड वाय. दुसरा येईल क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू पासून सुरुवात होईल. आता इथेच्यावरनं जाऊ आपण लिहूयात आता पुढे, डब्ल्यू झेड वाय एक्स, डब्ल्यू झेड वाय एक्स. थर्ड येईल क्वाड्रिलॅटरल, आता डब्ल्यू नंतर पुढचं काय आहे, झेड, मग झेड वाय एक्स डब्ल्यू, झेड वाय एक्स डब्ल्यू. हे थर्ड झाली. फोर्थ नंबर लिहून घेऊ. फोर्थ नंबर आता कुठपासून सुरुवात करायची, वाय पासून, वाय एक्स डब्ल्यू झेड, वाय एक्स डब्ल्यू झेड. म्हणजे बघा इथे मी दाखवते, वाय एक्स डब्ल्यू झेड. आणि आता एक्स डब्ल्यू आपण सुरुवात कुठपासून केली होती, एक्स पासून केली. सो इथे झाल्या 4 पेअर झाल्या. कशा, क्लॉकवाईज झाल्या. आता आपण अँटी क्लॉकवाईज घेऊयात. सो फिफ्थ पेअर बघा कशी येईल, फिफ्थ नंबरची एक्स वाय झेड डब्ल्यू, उलट येईल बरोबर. म्हणजे इथे येईल एक्स वाय झेड डब्ल्यू. मग सिक्स नंबरचं नाव काय येणार आहे, क्वाड्रिलॅटरल. इथे लिहायचं राहिलं, क्वाड्रिलॅटरल वाय पासून सुरुवात करायची, वाय झेड डब्ल्यू एक्स, वाय झेड डब्ल्यू एक्स. सेवन नंबरचं नाव येईल झेड पासून, झेड डब्ल्यू एक्स वाय, झेड डब्ल्यू एक्स वाय. आणि 8 नंबरचा येईल क्वाड्रिलॅटरल डब्ल्यू एक्स वाय झेड, डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, इथे आपला क्वेश्चन 1 कम्प्लीट झाला आहे. आता क्वेश्चन 2 आपण बुकमध्येच सॉल्व्ह करणार आहोत. चला इथे क्वेश्चन 2 बघा, टेबल आपल्याला फक्त कम्प्लीट करायचं आहे. इथे इन द टेबल बिलो राईट द नंबर ऑफ साइड्स द पॉलिगॉन हॅज. हे पॉलिगॉन दिले आहेत वेगवेगळ्या त्याच्या साईड लिहायच्यात. तर क्वाड्रिलॅटरलला किती साईड असतात, 4, ऑक्टॅगॉनला 8 ऑक्टॅगॉन, पेंटागॉनला 5, हेप्टॅगॉनला 7 आणि हेक्झॅगॉनला 6. ठीक आहे, इतकं इझी आहे. त्याच्यानंतरचे हे 2 क्वेश्चन आहेत, हे तुम्ही तुमच्या घरी करायचे. ठीक आहे, लुक फॉर द एक्झाम्पल ऑफ पॉलिगॉन्स इन युअर सराउंडिंग्स अँड ड्रॉ देम. म्हणजे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिगॉन तुम्हाला कुठे कुठे दिसतात आणि ते ड्रॉ करायचे. म्हणजे तुम्हाला ट्रायंगल कुठे दिसू शकतो, त्याच्यानंतर क्वाड्रिलॅटरल मधलं काय ते तुमचा कंपॉस बॉक्स आहे. ठीक आहे, क्यूब आहे ते तुम्हाला दिसू शकतात. त्याच्यानंतर पॉलिगॉनमध्ये तुम्हाला काय दिसतं, पॉलिगॉन किंवा हेक्झॅगॉनमध्ये तुमच्याकडे जर फुटबॉल असेल तर त्या फुटबॉलवर एक बघा असं एक हे असतो, शेप असतो असा. ठीक आहे, तर हे तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, वी सी पॉलिगॉन्स वेन वी जॉईन द टिप ऑफ द पेटल्स ऑफ व्हेरियस फ्लॉवर्स. ड्रॉ दिस पॉलिगॉन्स अँड राईट डाऊन द नंबर ऑफ साइड्स ऑफ इच पॉलिगॉन. आता वेगवेगळे फ्लॉवर्स तुम्ही ऑब्झर्व करायचे. सदाफुलीचं फ्लॉवर आहे, तगरचं आहे म्हणजे चांदणी जे आपण त्याला म्हणतो ते फ्लॉवर आहे. त्याचे टिप जॉईन केल्यानंतर त्याला किती साइड्स असतील ते तुम्हाला लिहायच्यात इच पॉलिगॉनच्या. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट क्वेश्चन 5 सॉल्व्ह करूयात. ड्रॉ एनी पॉलिगॉन अँड डिवाइड इट इंटू ट्रँग्युलर पार्ट्स ॲज शोन हिअर. ठीक आहे, हा पॉलिगॉन काढायचा आहे, याचं डिवाइड करायचं आहे ह्याला. थस वर्कआउट द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द पॉलिगॉन. म्हणजे हे किती अँगल, ह्याला किती, ह्याचं मेजर किती असणार आहे या सगळ्या अँगल्सचं ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा हा हेक्झॅगॉन मी काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं, ह्या सगळ्याचं पूर्ण ह्या सगळ्या अँगल्सचं मेजर काय, तर त्याचं आपण इथे लिहून घेऊया. आधी लिहून घ्या हिअर, ते आपण हे लिहून घेणार आहे हिअर. हेक्झॅगॉन इज डिवायडेड, किती मध्ये डिवाइड झालाय बघा, 4 ट्रायंगल्समध्ये. ते लिहून घेऊ आपण, डिवायडेड इंटू 4 ट्रायंगल्स. मग त्या सम ऑफ त्या ट्रायंगलची सम काय आहे ते लिहायचं आपल्याला. सो लिहून घेऊ आपण, सम ऑफ द मेजर्स ऑफ 6 angles of hexagon
इज इक्वल टू काय येणार आहे, इज इक्वल टू जसं मी आता सांगितलं ह्या चारही अँगल्सची, जे चारही ट्रायंगलच्या अँगलची सम, म्हणजे ते चारही ट्रायंगलचे अँगल किती असणार आहेत, एका ट्रायंगलला 3 अँगल आहेत, म्हणजे टोटल किती झाले, 12 अँगल्स झाले. सो इथे लिहून घेऊ आपण इज इक्वल टू सम ऑफ द मेजर्स ऑफ 12 अँगल्स ऑफ 4 ट्रायंगल्स. मग बघा ट्रायंगल्स किती आहेत, 4, आणि प्रत्येक एका ट्रायंगलचं मेजर किती असतं, 180. सो 4 इंटू 180. मग 4 इंटू 180 केलं काय मिळतं आपल्याला, 4 0 जा 0, 4 8 जा 32. सो इथे येणारी 2 कॅरी ओव्हरला जाईल 3, 4 1 जा 4 प्लस 3 इज 7, म्हणजे 720 डिग्री. म्हणजे पूर्ण हा हेक्झॅगॉन जो आहे ह्याच्या सगळ्या अँगलची सम किती झाली, 720. सो हे आपलं फायनल आन्सर आहे. चला इथे आपला प्रॅक्टिस सेट 38 पण संपलेला आहे आणि आपला लेसनही संपलेला आहे. पुढच्या लेसनचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.